यापुढची बातमी राजन साळवींशी संबंधित आहे। राजन साळवी यांच्या पत्नी आणि भाऊ दोघांनाही एसीबीची नोटीस आली आहे। जबाबासाठी आज एसीबीच्या कार्यालयामध्ये या दोघांनाही हजर राहण्याच्या सूचना आहेत। अवैध मालमत्ता प्रकरणी साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे। अमोल मोरे अधिक माहिती देतात। अमोल, आता ही नव्याने आलेली नोटीस कोणत्या पद्धतीची आहे, काय आशयाची आहे? नंदा, राजन साळवी यांच्या कुटुंबियांना मुंबई हायकोर्टानं अंतरिम दिलेला आहे। अगदी काही दिवसांपूर्वी हा निर्णय झाला आणि यावेळेला निर्देश देताना असं म्हटलेलं आहे की 2 एप्रिलपर्यंत कोणतीही कठोर कारवाई जी आहे त्यांच्या कुटुंबियांवरती करू नये। अर्थात मुलगा असेल किंवा पत्नी आहे यांच्यासाठी राजन साळवी यांनी जामिनासाठी अर्ज केला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर। आणि या दरम्यान हायकोर्टानं असं म्हटलेलं होतं की 2 ते 8 मार्च दरम्यान जे आहे ते चौकशी जर तपास यंत्रणांना करायची असेल तर त्यांच्यासमोर हजर राहा आणि त्यांना सहकार्य करा। आणि त्याच अनुषंगाने की त्याच पार्श्वभूमीवरती ही नोटीस आलेली आहे। आज 10 वाजता तुम्ही हजर राहा आणि या संदर्भातली माहिती जी आहे म्हणजे तपास यंत्रणांनी एसीबी रत्नागिरी कार्यालय इथं हजर राहा आणि माहिती द्या, अशा प्रकारची ही नोटीस आहे। त्यामुळं आज राजन साळवी यांचे कुटुंबीय अर्थात पत्नी आणि भाऊ जो आहे तो एसीबी कार्यालयामध्ये हजर राहतील आणि तपास यंत्रणांना अर्थात एसीबीला जी काही माहिती लागेल ती देतील। अर्थात त्याचे निर्देश जे आहेत ते हायकोर्टाने दिलेले आहेत, त्यानुसारच आज हे हजर जे आहेत ते राहणार आहेत। नंदा, धन्यवाद अमोल या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।